नजराना। खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर याद राखा, गलती हो गई। पर खान साहब को जाके क्या बताया? कुछ बताना चाहते हो? जी। राणू अक्का, अहो काय केलं ते? ताई साहेब, आम्हाला हा नजराणा मान्य नाही। ज्योत्याजी अंतोजी, घेऊन जा यांना। लेकिन वेकिन कुछ नहीं, निकल जाओ यहाँ से। हे छत्रपतींचं स्वराज्य आहे, इथे मोकाटपणास मज्जाव आहे। बत्ताशीबाई, शांत व्हा तुम्ही। यांची हिम्मत होतेच कशी इथे येण्याची? छत्रपतींची नात आहेत त्या। अहो, त्या बाळासाठी आजचा दिवस किती महत्वाचा दिवस, पवित्र दिवस, आणि हे बिनबुलाये मेहमान येतात। निघायचं, आणि एक गोष्ट याद राखा, तुमच्या ह्या मनहूस नजराण्यांची सावलीही त्यांच्यावर पडू देणार नाही आम्ही। गलती हो गई। निघा, आणि परत मागे वळूनही पाहायचं नाही। त्या दिलेर खानाच्या छावणीत जाल तेव्हा सांगा त्या खानाला, यापुढे नजराणाच काय, साधं चिटोर जरी इथपर्यंत पोहोचलं तर होणाऱ्या परिणामास सामोरं जायला तयार राहा। आमच्या घरची माणसं अजून आली नाही, पै पाहुणे येत आहेत। आमचे आबासाहेब येणार म्हणून अगदी पात्रासारखी आम्ही त्यांची वाट पाहतो, आणि हा दिलेर खान स्वतःचाच घोडा दामटतोय। त्याची चाल आमच्या लक्षात चांगलीच आली। सांगा त्या खानाला, आम्ही छत्रपतींची लेक आहोत, जरा जपून। राणू अक्का, शांत व्हा बरं। चला आज, चला आज, चला। आमच्या मुरारबाजी देशपांड्यांचं मस्तक ज्यांनी छाटलं, त्याचा पहिला नजराणा छत्रपतींच्या नातीला स्वप्नातही होऊ देणार नाही आम्ही। आमच्या भाचीबाईंना पहिला नजराणा जर कोणाचा असेल तर आमच्या आबासाहेबांचाच असेल, आणि आमचे आबासाहेब नक्की येणार। महाराज, आपण इथे का म्हणून आलात? अहो, पावसाची चिन्ह दिसतायत, आपण चलावं। राणी साहेब, इथे या मोकळ्या हवेवर बरं वाटतंय। परंतु महाराज, पावसाळी वातावरण आहे, शिवाय राजवैद्यांनी आपल्याला आराम करायला सांगितलंय, नाही का? राणी साहेब, तिथे शृंगारपुरी सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतील, म्हणून आपण ढगांचा अंदाज घ्यायला आलात तर? आम्हाला शंभूराजांच्या डोळ्यातला आनंद बघायचा आहे। आमच्या लाडक्या सुनबाई आहेत तिथे, त्यांनी आम्हाला खूप मोठी भेट दिली आहे। आमची नात, त्यांचंही कौतुक करायला हवं, नाही का? हो ना, पण काय असायचंय, आता लगेच निघावं, आणि तिथे पिलाजीरावही वाट पाहत असतील। आमच्या सोबत ते देखील आजोबा झालेत। पर बारसं आहे, ते का कोणासाठी थांबणार आहे? सगळं मान्य आहे, परंतु हा पाऊस पडू दे। महाराज, आपल्या अंगात ज्वर आहे, त्याचा विसर पडतोय का राणी आपल्याला? साहेब, ज्वर येतो, ज्वर जातो। आपण शब्दात फसवू नका, आपण विश्रांती घ्यायची, आणि त्याची जास्त गरज आहे। ज्या दिवशी या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्याच दिवशी ठाऊक होतं यापुढे विश्रांती नाही। अहो, पण तेव्हाचं वय, आत्ताचं वय, त्यात काही फरक नाही का? वयाचा सोडा राणी साहेब, हा पण फरक मात्र नक्कीच आहे। तेव्हा आम्ही एकटे होतो, आज असंख्य मावळे आहेत आमच्या सोबत, आमचे शंभूराजे आहेत, म्हणून म्हणतो आता निघावं। म्हणजे तब्येत ठीक नसतानाही आपण जाणार, तेही या मुसळधार पावसात? राणी साहेब,
त्या औरंगजेब नावाच्या वादळाला आम्ही नाही जुमानलं. कसला वारा, कसला ज्वर सांगता आता मला. आबासाहेब नक्की येते. रणवक्क वीज कडाडावी तसं बोललात. छत्रपतींची लेख शोभता तुम्ही. तुमच्या या आशावादानं तडफेनं आमची मरगळ झटकली गेली. झटका आपले आबासाहेब आहेत ते कधीही येतील. कधीही? अहो जवळपास आलेही असतील. आणि त्यांचा निर्धार हा वज्र निर्धार असतो. अहो बघता बघता दारात उभे राहिलेले दिसतील. होय तर आम्ही उगाच नाराज झालो. चला जोमानं तयारी करू. धूमधडाक्यात बारसं साजरं करायला पाहिजे. हे बराबर आहे. असा प्रसंग पुन्हा नाही. आणि जे काही आमचं आहे ते आमच्यापाशी. त्याचं सावट आमच्या लेकीवर पडायला नको. छत्रपतींच्या नात आहेत त्या. त्यांची हौसमौस, त्यांचं बारसं त्याच थाटात व्हायला पाहिजे. आमचं मन म्हणतंय आबासाहेब नक्की येतील. वहिनीचा बाळाचं नाव काय ठेवायचं काही ठरवलंय का? जे आबासाहेब ठरवतील त्याच नावाने हाक मारायची. ना कारा ना अहल, ऐसी मनहूस खबर लेके आया है हमारे पास जिसे सुनकर हमारा दिमाग खराब हो गया. लेकिन हुजूर, इसने तो आपको खबर दी, अपना फर्ज निभाया. मुल्ला, जो खबर, जो पैगाम हमारा दिमाग खराब कर दे, हमारे गुस्से को बढ़ा दे, वो हमें कतई मंजूर नहीं है. लेकिन हुजूर, खबर क्या है? खबर? ये मनहूस खबर लाया है इस शिवाजी राजे रायगढ़ से श्रृंगारपुर जा रहा है. रायगढ़ से श्रृंगारपुर? वो क्यों जा रहा है? वो क्या कहते हैं उसको, नामकरण. हाँ तो हुजूर जरा सोचिए, शिवाजी अपने शहजादे की शहजादी के इस जश्न में शरीक नहीं होंगे? अरे यकीनन होंगे. तो हुजूर, ये खबरी है, उसने आपको खबर सुना दी, अपना फर्ज निभाया, इसमें इसका क्या कसूर है? कसूरवार है मुल्ला ये. वो खबर जिसे सुनकर हमारा दिमाग खराब हो जाए, हमारा चैन सुकून छिन जाए, वो हमें कतई बर्दाश्त नहीं. बताओ, क्या हम उसको इनाम देंगे? नहीं, कभी नहीं. लेकिन हुजूर सुनिए, इसे इनाम मिलेगा. गुस्ताखी माफ हुजूर, ये जासूस सजाए काबिल नहीं है. तो तुम्हारी नजर में, हमारी नजर में ये कसूरवार है, सजा का हकदार है. सजा तो आज इसको मिलकर ही रहेगी. माफी नहीं, नहीं हुजूर, नहीं. माफी हुजूर. कुछ नहीं होगा. माफी हुजूर. मुंह खोल. माफी हुजूर. नहीं. मुंह खोल. नहीं. मुंह खोल. ठहरो मुल्ला, पिंजरे का दरवाजा बंद मत करो. पिंजरे का दरवाजा खुला रहने दो. लेकिन हुजूर, अब पंछी तो पिंजड़े में आने से रहा नहीं, इसलिए दरवाजा बंद करना ही अच्छा है. आएगा, पंछी आएगा और जरूर आएगा मुल्ला. कैसे खान साहब, कैसे? ये जिम्मेदारी हम तुम्हें सौंपते हैं. मुल्ला, कुछ भी करो, मारो पीटो, नदी के बांध तोड़ो, लेकिन किसी भी कीमत पर शिवाजी और शंभू राजे को मिलने नहीं देना है तुम्हें. बस एक दिन के लिए, सिर्फ एक दिन के लिए. लेकिन हुजूर, मुल्ला, हमारी चाल को समझो. अगर शिवाजी राजे इस जश्न में शरीक नहीं हुआ तो शंभू नाम का तोता खुद चलकर हमारे पिंजरे में आ जाएगा, और फिर एक गलतफहमी की और डोर शंभू राजे को यहां तक खींच लाएगी. क्या समझे? जाओ मुल्ला, जाओ, फतेह होकर वापस लौटो. जाओ. आपका हुक्म सराखों पर है. जाओ.
आगीकोट पाऊस. अहो बाहेर पडायची सोय नाही बघा. 10 हातावरच दिसत नाहीये. समदा अंधार. आणि इजा बया बया बया, मला तर भ्या वाटायला लागलंय. हो, मगाशी बघितलं ना, केवढ्यांदा कडाडली वीज. पडलीच असेल बाई कुठेतरी. आणि त्यात हा कोकणातला पाऊस. पाहुणा म्हणून 1 दिवसासाठी येतो आणि 4-4 दिवस उघडायचं नाव घेत नाही. अव बाहेर तर सामसूम आहे बघा. एक माणूस बाहेर पडलेला दिसत नाहीये. सुनबाई, लेकीची काळजी घ्या. अन्न शेकोटी असू द्या. शेकोटीची धग बरी, उबदार वाटतंय. झोपल्यात वाटतं. हो, आत्ताच झोपल्यात. आज त्यांच्या आजोबांना भेटायचंय ना. आबासाहेब आलीत की काही सोडणार नाही, घेऊनच बसतील. म्हणून म्हटलं आता झोपू दे. आम्ही जरा जाऊन येतो. पाळणा कुठे बांधलाय ते बघून येतो. बत्ताशीबाई, आम्हाला वाटतंय आबासाहेब येईपर्यंत पाऊस नक्की उघडेल. उघड र बाबा. धारात्या, तू एक काम कर. तू जरा मुतपाकखान्यात जाऊन ये. पंचक्रोशीतील माणसं बारसं झालं की जेवून जातील. तू जरा नजर टाकून ये. जी. पर महाराज येत्याल नव? हमखास. नाही पर बाहेर एवढा पाऊस. धारात्या, आबासाहेबांनी एकदा ठरवलं ना की मग ते कशालाच जुमानणार नाहीत. नक्की येतील. बाप लेकांना खूप दिवसांनी आमची लेक एकत्र आणते, याचाच खूप आनंद झालाय आम्हाला. दोघांमध्ये साचलेलं आभाळ असं निथळून गेलं ना की मग आमची चिंता मिटली. आई भवानी, एवढं करच बाई. या पावसानं समदा घोटाळा केलाय. तो काय तुम्हाला पुढे जाऊ दे ना, आणि महाराजांनी इकडे येऊ दे ना, अशी गत झाली. जरा 2 दिवस मोकळीक दिली असती पावसानं तर बरं झालं असतं. एक बोलू का जावय बापू? आम्ही म्हणत होतो की बारसं उरकून घ्यावं. म्हणजे पै पावनं खोळांबल्यात, बाया माणसं बी नटून थटून कवाधरणं बसल्यात. त्यांना परत जायला वकूत होणार. आणि महत्वाचं म्हणजे मुहूर्त जायला नको. तुमचं म्हणणं बरोबर आहे मामासाहेब, पण आमचं मन सांगतंय आबासाहेब नक्की येतील. आम्ही पाहू त्यांची वाट. या धुवाधार पावसात त्यांच्या येण्याची वाट कवाच वाहून गेलीये जावय बापू. दादासाहेब, आम्हालाही वाटतंय की बारसं उरकून घ्यावं. तर वो नाही, वाट बघाय हरकत नाही. पर पाऊस असा हत्तीच्या सोंड सारखा पडतोय. येणारानं तरी कसं यावं? आणि त्यात आमच्या माणसाने बी आम्हाला सांगितलंय की नदीवरचं साकव वाहून गेल्यात म्हणून. तेव्हा मला तरी अवघडच वाटतंय. दादासाहेब, आपण बारसं साजरं करूया. ठीक आहे. युवराजनी आणि अक्कासाहेबांना विचार. आणि सगळ्यांची इच्छा आहे लेकीचं नाव ऐकायची. दादासाहेब, आबासाहेब आल्यानंतर आपण बाळाला त्यांच्या ओंजळीत देऊ. पण आता बाकी सगळ्यांचा आनंद नको हिरावून घ्यायला ना. आमचं बी तेच म्हणणं आहे. ठीक आहे. दादासाहेब, आम्हाला सांगा, तुम्ही दोघांनी बाळाचं नाव काय ठरवलंय? युवराजांनी ठरवलं असेल ना. आई हो, आबासाहेबांच्या स्वागताच्या गडबडीत लक्षातच नाही राहिलं आमच्या. हो, नवरा बायको आपल्या बाळासाठी 10 नावं निवडून ठेवतात. आणि तुम्ही दोघं हे असे कौतुकच नाही कशाचं. आई कसं? आम्हाला सांगा, आता नाव काय ठरवलंय? पूर करतानाच कळणार आहे. लेकीला पाळण्यात घालण्यापूर्वी ठरवा म्हणजे झालं. छान
छान आहे, आपल्या घराण्याला शोभणार आणि आबासाहेबांनाही आवडणार आहे. आहो आम्हाला तरी कळवा. बाळाच्या कानात कुर आम्हीच करणार आहोत. ते आम्ही बाळ ओट्यात घेतल्यानंतर सांगू. चला चला, उशीर होतोय. पाना कवा धरणं वाट बघतोय. चला चला. या अल्लाह पांढरे सरदार, ये बारिश तो देखो, जैसे आसमानी कहर है. अहो कहर तर खान साहेबांनी केलाय, त्यांच्यामुळे इथं या पावसामध्ये अडकलोय आपण. सरदार तुम्हें क्या लगता है, इतनी बारिश में शिवाजी राजे आएंगे? त्यांचं काय बी सांगता येणार नाही. हा येतील असं वाटतं त्यावेळेला येणार नाही. ऐसा? आणि नाही येणार असं वाटतं त्यावेळेला पुढ्यात येऊन समोर उभं राहतील. या अल्लाह. पांढरे सरदार, एक बात याद रखना, अगर शिवाजी राजे श्रृंगारपुर पहुंचे तो हम दोनों की खैर नहीं. दिलेर खान तो हमें नहीं छोड़ेंगे. आबा बाबा बाबा बाबा, म्हणजे आता मौतच आली म्हणायची. तो फिर इकडं शिवाजी राज आणि तिकडं दिलेर खान. काय काय झालं? पंड्रे सरदार देखो जल्दी, ये शिवाजी राजे दूसरे रास्ते से श्रृंगारपुर तो नहीं पहुंचे. शायद क्या 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 ऐसा हुआ तो हमारी खैर नहीं. भवानी कुर. वाह भवानी. येणार. आमच्या भवानीबाईंचे आजोबा नक्की येणार. येताना तुमच्यासाठी छान छान खेळणी आणणार. छान गोंडेदार टकूच्या आणणार. नक्षीदार रेशमी घोंटा आणणार. चिल्ली पण आणणार. असं नाराज नाही व्हायचं भवानीबाई. आपले आजोबा नक्की येणार. युवराज, एक गोष्ट आठवली. कुठली गोष्ट? तुम्ही बी 12 दिवसाचं बाळ होता ना, तेव्हा महाराज तुम्हाला सदरेव घेऊन आलत. ऐकलं? आम्ही पण ऐकून होतो. आज तेच झालंय. तुम्ही तुमच्या लेकीला सदरेवर घेऊन आलाय. धाडसाचा ह्यो धागा मात्र तुम्ही पुढे राखलाय. फक्त आबासाहेब यायला हवे. युवराज येती. आज पाऊस उघडेल असं वाटत नाही. वाड्याच्या मागच पंक्ती बसवतो. बस वा. मामासाहेब तुम्ही सुद्धा जेवून घ्या. सगळे वेळेत जेव. मी काय म्हणतोय, तुम्ही बसा की आमच्या पंक्तीला. दादासाहेब, अहो खूप उशीर झाला, तुम्ही बसून घ्या. हो युवराज, तुम्ही जेवायला बसा म्हणजे मग बायका माणसं जेवतील. भवानीबाई, तुमच्या मातोश्रींना सांगा आमचे आजोबा केव्हाही येतील. मग आबा त्यांच्या बरोबरच जेवायला बसतील. मामासाहेब, खरंच तुम्ही जेवायला बसा. आलोच आम्ही. ठीक, चला.
साहेब